लाडकी बहीण ई-केवायसी केली तर या महिलांचे हप्ते बंद होणार। लाडकी बहीण योजनेची केवायसी सुरू झालेली आहे। भरपूर महिलांनी ई-केवायसी केलेली आहे। अजून काही भरपूर महिला आहेत त्यांची ई-केवायसी करणं बाकी आहे। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जरी तुम्ही ई-केवायसी केली तरी सुद्धा तुमचा जो हप्ता आहे तो बंद होऊ शकतो। अशा भरपूर महिला आहेत की त्यांचा हप्ता आता बंद होणार आहे। आता त्या महिला कोणकोणत्या आहेत, नक्की काय होणार आहे ते समजून घ्या। ई-केवायसी करताना मागितलेला आहे तो म्हणजे तुमचा आधार नंबर आणि त्यासोबतच तुमच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार नंबर। तुमचं लग्न झालं असेल तर पतीचा आधार नंबर आणि लग्न नसेल झालं तर वडिलांचा आधार नंबर। आता यांचा जो काही आधार नंबर आहे तो दिल्यानंतर तुमच्या कुटुंबामध्ये काय काय आहे हे सगळं चेक होणार आहे आणि त्यामुळे काही महिला याच्यामध्ये अपात्र ठरवण्यात येणार आहे, त्यांना हप्ता मिळणार नाही। आता त्या कोणकोणत्या महिला असतील ज्या की अपात्र होतील, त्यांना हप्ता मिळणार नाही। केवायसी केली तरी अशा महिला आहेत त्यांना हप्ता मिळणार नाही। आता ते समजून घ्या। जरी तुम्ही केवायसी केली तरी तुमचा हप्ता जो आहे तो बंद होईल। आता कोणकोणती कारणे असतील तर इथे समजून घ्या। पहिलं कारण आहे ते म्हणजे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। जर लाभार्थी हा महाराष्ट्राच्या बाहेरचा असेल तर त्यांचा हप्ता इथे बंद होईल, ही गोष्ट लक्षात ठेवा। दुसरं पहा, राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला, तसेच एका कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला। लक्षात ठेवा, कुटुंब म्हणजे काय तर तुमचं रेशन कार्ड, एका रेशन कार्डमध्ये एक विवाहित असेल किंवा विधवा घटस्फोटित असेल म्हणजे एक महिला आणि एक मुलगी, म्हणजे अविवाहित एक महिला आणि एक मुलगी फक्त इथे पात्र आहे। तर त्यापेक्षा जर जास्त असतील तर मात्र तुमच्या कुटुंबातील महिलांचा लाभ बंद करण्यात येणार आहे। केवायसी मध्ये वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर घेतला जाणार आहे आणि त्यामध्ये ही सगळी माहिती तुमची उघड होणार आहे। त्यानंतर आता पुढे पहा, ते म्हणजे किमान वयाची 21 वर्ष पूर्ण पाहिजेत आणि जास्तीत जास्त 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत त्याचा लाभ मिळणार आहे। भरपूर महिलांनी काय केलंय की त्यांचं कमी वय होतं आणि त्यांनी फॉर्म भरताना जास्त वय दाखवून 21 वर्ष पूर्ण असे दाखवून फॉर्म भरले होते। तर त्यांचं जर वय बसत नसेल, कमीत कमी वयाची 21 वर्ष लागणार आहेत। 21 वर्ष पूर्ण पाहिजे तरच याचा लाभ भेटेल आणि जास्तीत जास्त 65। काही महिलांनी असं सुद्धा केलंय, फॉर्म भरताना 65च्या खाली वय टाकलेलं आहे, 65च्या आतमध्ये वय टाकलेलं आहे। त्यामुळे त्यांचे कधी हप्ते भेटले, नंतर हप्ते बंद झाले। तर लक्षात ठेवा, 21 ते 65 जो काही एज क्रायटेरिया आहे त्यामधलेच महिलांचे हप्ते चालू राहतील। जर याच्यामध्ये काही तुम्ही बदल करून दाखवलं असेल तर ते बंद होतील। आधार कार्डवरती तुमचं वय जसं पाहिजे। त्यानंतर चौथा पॉइंट आहे, लाभार्थ्यांचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते। जर आधार कार्डला तुमचं बँक खातं लिंक असणं गरजेचं आहे, लिंक नसेल तर हप्ता बंद होईल। त्यानंतर पाचवा आहे, लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे। आता जास्त नसावे लक्षात ठेवा, कुटुंब सांगितलंय। कुटुंब म्हणजे तुमचं पूर्ण रेशन कार्ड येतं आणि या रेशन कार्डमध्ये जे काही सर्व्हिस वगैरे कोणी नोकरीला असेल तर लक्षात ठेवा 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न इथे नसलं पाहिजे। 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न जर तुमचं असेल तर ऑटोमॅटिकली पतीचा आणि वडिलांचा आधार कार्ड जाणार आहे, आधार नंबर जाणार आहे। त्यामुळे उत्पन्न कळू शकतं आणि उत्पन्न कळल्यामुळे तुमचा लाभ जो आहे तो बंद होईल, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहेत, म्हणजेच जे आयकरता ITR म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न भरतात, तर तिथे पहा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करतात आणि त्यांचे उत्पन्न जर 2.5 लाखांच्या वरती दाखवत असेल तर तुमच्या आधार कार्डवरून येथे समजणार आहे। म्हणजेच तुमच्या पतीच्या वडिलांच्या आधार कार्डवरून समजेल की कोण कुटुंबांमध्ये ITR भरते, त्यामुळे तुम्ही लगेच सापडणार आहे। त्यामुळे केवायसी जरी केली तरी तुमचा हप्ता जो आहे तो आता बंद होईल। त्यानंतर
ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी आहेत, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या संस्थेमार्फत काम करतात, सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेतात, तथापि 2.5 लाखांपर्यंत उत्पन्न असेल तरच बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी येथे स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र राहतील. 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असेल तरच इथे जे काही कर्मचारी असतील, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी असतील ते पात्र ठरतील. 2.5 लाखपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर ते आता बंद होईल. तुमच्या पतीचं असू द्या किंवा वडिलांचं सुद्धा 2.5 लाखांपेक्षा जर जास्त असेल कुटुंबामध्ये येतात. कुटुंब म्हणजेच तुमचं जे काही रेशन कार्ड आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा दरमहा 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत आहेत. भरपूर अशा काही महिला आहेत, म्हणजे संजय गांधी निराधार योजना असेल, PM किसान योजना असेल, तर यामध्ये जर त्यांना महिन्याला पैसे भेटत असतील, म्हणजेच 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ जर त्यांना भेटत असेल तर तिथे हप्ता बंद होईल, हे लक्षात ठेवा. संजय गांधी असेल, निराधार योजना असेल, त्यांना लाडक्या बहिणीचा कोणताही लाभ भेटणार नाही, कारण त्यांना 2,500 रुपये पेन्शन ही लागू झालेली आहे. त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा लाभ भेटणार नाही. परंतु जे काही PM किसान योजनेचे लाभार्थी आहेत त्यांना मात्र 500 रुपयांचा जो काही फरक आहे तो इथे भेटणार आहे. म्हणजे लाडक्या बहिणीच्या अंतर्गत त्यांना 1500च्या ऐवजी फक्त 500 रुपये मिळणार आहे. त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहेत, ते भरपूर कुटुंबामध्ये नसतात. ज्यांच्यामध्ये असतील त्यांना इथे लाभ मिळणार नाही. त्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारचे बोर्ड असतील, कॉर्पोरेशन असेल, उपक्रमाचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, संचालक सदस्य आहेत, त्यांना याच्यामध्ये लाभ मिळणार नाही. याच्या कुटुंबातील कोणालाही पैसे मिळणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक आहे ते म्हणजे 7 नंबरचा पॉइंट. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, आता तुम्ही पतीचा आणि जे काही वडील आहे त्यांचा आधार नंबर दिला तर 4 चाकी RTO मध्ये त्याचं रजिस्टर असणार आहे. तर 4 चाकी वाहन जर त्यांच्या नावावरती असेल तर तुम्हाला KYC करून काहीच फायदा होणार नाही. KYC केली तर ते समजणार आहे तुमच्याकडे काय आहे ते. त्यापेक्षा KYC न केलेलीच परवडेल. ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे त्यांच्याकडे ट्रॅक्टर वगळून शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर असतो, तर शेतकऱ्याला याच्यामधून माफ आहे. म्हणजे ट्रॅक्टर असेल तर याच्यामध्ये काही हरकत नाही. आता ज्यांच्या कुटुंबाच्या नावांमध्ये एका रेशन कार्डमध्ये जर कोणाच्या नावावर 4 व्हीलर असेल, लक्षात ठेवा, तर ते सापडणार आहेत. KYC केली तरी सुद्धा तुमचा जो काही हप्ता आहे तो बंद होईल. तर अशा पद्धतीने हे सगळे कारण होते. तर महिलांना हा नक्की व्हिडिओ शेअर करा, कारण KYC करायची का नाही हे आता तुम्हीच ठरवायचं आहे. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या YouTube चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.